हॅलो फ्रेंड्स, आज आपण सुनील या विद्यार्थ्याने कमेंट्स केल्यानुसार इयत्ता 6वी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर सोडवणार आहोत. चला तर मग मुलांनो, तयार आहात तुम्ही? त्यातला प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला अ. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. टिंबटिंब खडकाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो. पर्याय दिलेले हिरा, कोळसा, शिस्ट. उत्तर आहे कोळसा. कोळसा खडकाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो. अमोलची आजी पापड लोणची विकते. हा टिंबटिंब व्यवसाय आहे. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक. उत्तर आहे तृतीयक. टिंबटिंब उत्पादन वनातून मिळते. पर्याय आहेत रबर, मीठ, मासे. उत्तर आहे रबर. रबर उत्पादन वनातून मिळते. गाळाच्या खडकांना टिंबटिंब खडक असेही म्हणतात. पर्याय आहेत अग्निजन्य खडक, स्तरित खडक, चुनखडक. उत्तर आहे स्तरित खडक. गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. पुढचं आहे खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे या खनिजास टिंबटिंब असेही म्हणतात. पर्याय दिलेले आहेत काळे सोने, पांढरे सोने आणि सोने. खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे या खनिजास काळे सोने असेही म्हणतात. 5 दिलेले आहेत. इथे तुम्हाला परीक्षेत फक्त 3 दिलेले असतात 3 गुणांसाठी. मी 2 इथे एक्स्ट्रा दिले. ब प्रश्न. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. 2 गुणांसाठी आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप कमी काळ लागतो. हे विधान अयोग्य आहे. पुढचं आहे ताजमहाल बांधण्यासाठी राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून दगड आणला गेला. हे विधान योग्य आहे. प्रश्न दुसरा अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी. जैविक ऊर्जा साधने म्हणजे काय? उत्तर. बायोगॅस, कोळसा व कचरा इत्यादी ऊर्जा साधने वनस्पती व प्राणी यांच्या मृतांशांमुळे निर्माण झालेली असल्यामुळे त्यांना जैविक ऊर्जा साधने असे म्हणतात. खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात? उत्तर. खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात. कोणत्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात? उत्तर. प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? उत्तर. मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर अवलंबून आहे. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकांनी बनले आहे? उत्तर. महाराष्ट्र पठार हे अग्निजन्य म्हणजेच बसाल्ट खडकांनी बनलेले आहे. हे 5 प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला परीक्षेत 3 प्रश्न दिले जातात 3 गुणांसाठी. पुढचं आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. फक्त 2. रूपांतरित खडकांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. रूपांतरित खडक हे तीव्र उष्णता, प्रचंड दाब आणि रासायनिक अभिक्रियांमुळे मूळ अग्निज खडक किंवा गाळाच्या खडकांच्या संरचनेत बदल होऊन तयार होतात. हे खडक स्फटिकमय असतात. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. पुढचा प्रश्न. प्राथमिक व्यवसायांची महत्त्वाची वैशिष्ट्ये लिहा. प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर आधारित असतात. हे व्यवसाय थेट जमीन, पाणी, जंगल आणि खनिजांशी संबंधित असतात. प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने थेट वापरली जातात. काही उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते. द्वितीयक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याचे आणि इतर उत्पादनांचे उत्पादन यात होते. आणि अजून एक मुद्दा तुम्ही ॲड करू शकतात याच्यात. पाऊस, वादळ, भूकंप, त्सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा प्राथमिक व्यवसायावर परिणाम होतो. पुढचा प्रश्न आहे पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे? उत्तर. जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने फार मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होते. वाढत्या प्रमाणात हवेचे प्रदूषण झाल्यास मानव, प्राणी व वनस्पती या सर्वांवर विपरीत परिणाम होतात. प्रदूषणामुळे पर्यावरणाला हानी पोचत असते. हवेतील प्रदूषण टाळण्याकरिता, पर्यावरणाची हानी रोखण्याकरता पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. फक्त 1 लिहायचे 2 पैकी तुम्हाला. व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो. उत्तर.
प्राथमिक व्यवसायाकरिता सर्वात कमी कौशल्याची प्रावीण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ पशुपालन, मासेमारी. त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने कमी उत्पन्न मिळते. या उलट चतुर्थक व्यवसायात सर्वाधिक विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ संशोधक, शास्त्रज्ञ, डॉक्टर. त्यामुळे चतुर्थक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने अधिक उत्पन्न मिळते. अशा प्रकारे व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. उत्तर, नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपाची आहेत. लोकसंख्या वाढ नैसर्गिक संसाधनांना मोठ्या प्रमाणावर परिणाम करीत असते. मानवाचा अतिहव्यासामुळे नैसर्गिक संसाधनांना हानी पोचून निसर्गाचा समतोल ढासळण्यास कारणीभूत ठरतो. निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ब प्रश्न, माहिती लिहा कोणतीही एक. सौर ऊर्जा. सौर ऊर्जा सूर्यापासून प्रकाश व उष्णता मिळते. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा म्हणतात. भारतासारख्या उष्णकटिबंधामध्ये सौर ऊर्जेची तीव्रता अधिक प्रमाणात असते. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर करण्यास अधिक वाव आहे. सौर ऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यावर अवलंबून असते. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सौर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पुढचा आहे, खनिजांचा उपयोग. खनिजांमधील धातू खनिजांचा विविध प्रकारचे धातू तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. खनिजांमधील अधातू खनिजांचा उपयोग रसायने तयार करण्यासाठी केला जातो. रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी केला जातो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण आज इयत्ता 6वीचा 20 गुणांचा भूगोलाचा पेपर सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.